दिने कोणत्या लाकडांचा? चंदनाची. पुष्पा होऊन दिली का लाकड चंदनाची? पुष्पा भाऊ आता चंदनाचं बंद करून सागांचा धंदा चालू केलाय. शिकावत सरांचा थोडासा बसणार का टाकू आपण नंतर टाकू तो नाही. नको नको हाता नको. मोठी गाव नाही. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आमचा पोपटीचा बेत आहे, म्हणजे आज पोपटी बनवणार आहेत आम्ही. तर बघून पुढे कसे बनवतोय. आणि हे बघ पोपटी नंतर अजून चहा वगैरे म्हणजे कॉफी वगैरे बनवणार आहेत, त्याच्यासाठी सामग्री घेऊन चाललोय. तर चला मग पुढे ब्लॉग मध्ये भेटूया. चलो हे बघा आम्ही आता निघतोय. हे दिनेश जी टेंबे. हे बघा आता आम्ही छत्रीच्या बंगल्यात पोहोचलो. इथे आम्ही पोपटी वगैरे बनणार आहेत. आणि जागा बघा तुम्ही, पूर्ण हॉरर प्लेस आहे. गाडी लावली आम्ही आणि आता चाललोय बंगल्यात. चहाला एवढा चल ना पुढे. मी आहे ना. अरे पण काय दिसल कसा बंगला बघा कसा आहे, पूर्ण हॉरर. आतमध्ये लाईट नाही काय नाही. मित्रांनो इथे पूर्ण अंधार आहे, काय दिसत पण नाही म्हणून फ्लॅश लावले मोबाईलची. आहे ना. हे आमचे स्पॉन्सर विजयराजे टेंबे. चढतोय अजून कसं येईल काय. सगळी तयारी चालू आहे. चिकन मॅरिनेट करायला घेतलंय, ते दाखवतो. ये सुरत तो पान पाडलं तुझे हो का. खाली ठेव, त्याच्यानं बाहेरून पॅक कर. थांब थांब. He is very angry when we come. He is very angry. कोण ही कोण? He called me. कोण? समझ रहे हो आप? मॅरिनेट चिकन चांगल्या प्रकारे शिजण्यासाठी आम्ही तेलाची बाग शोधत होतो, कारण नंतर त्या मेंढीच्या पाल्याला वास येतो चिकन. हो. पहिला पाला जे पान होता ना, तो आज सक्सेसफुल तो फाटला. आता दुसऱ्या काय होतं तर मकडी नाही रे. मग काय बोलतात त्याला? कोळी. याला कोळी बोलत. अरे काय बोलतात, काय बात करतोस. पान धुवून घेतोय स्वच्छ, म्हणजे कसं चिकन मॅरिनेट करायला त्याच्यात. मॅरिनेट झाले ना चिकन. हा मॅरिनेट करून ठेवलाय, पण आम्ही ते पोपटे करण्यासाठी डायरेक्ट चिकन नव्हतं टाकायचं, म्हणून आम्ही केल्याच्या पानामध्ये पॅक करून चिकन टाकणार आहेत. आलोय छत्रीच्या बंगल्यामध्ये सध्या, आणि पोपटी करण्यासाठी आलोय. आणि या बंगल्याला माझा चारा नको नव्हता. माझा चारा एवढा भारी आहे का मग तुला माहिती आहे. आपण आलोय छत्रीच्या बंगल्यामध्ये, आणि या बंगल्याला छत्रीचा बंगला असं नाव देण्याचं कारण आहे, कारण पूर्ण रचना आहे ना बंगल्याची ती छत्रीच्या स्वरूपाची आहे. म्हणजे पूर्ण साईडला ना आपण जे छत्री ओपन करतो ना, तशी या बंगल्याची रचना केलेली आहे, म्हणून या बंगल्याला छत्रीचं नाव आलेलं आहे. दिसतो ना. गावापासून हा बंगला आहे ना किमान 1 किलोमीटरच्या दरम्यान आहे, आणि खूप छान बंगला आहे. आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. आम्ही बघा पोपटीसाठी केलेली तयारी आमची. हे उमेदजी डमके. काय टाकलं? हा पेरूचा पान आहे का? बरं हरभर. सूरजजी मुकणे ज्यांचा स्वतःचा चॅनल आहे, आणि तुम्हाला सगळ्यांना गावातील एक महत्वाच्या माणसाला मी
इंट्रोड्यूस करतो. अभी मजा आएगा ना भिडो. करण टेंबे, करण काय बोलशील आजच्या पोपटीच्या प्लॅन बद्दल? तसं तर संदर्भात सांगलं तर एकदम उत्तम आणि आयोजित केलेल्याप्रमाणे आपण ठरल्याप्रमाणे चांगलं झालं. स्पॉन्सर कोणी गेले? स्पॉन्सरचं तर काही विजय आहे, पण विजय भाऊ कसा स्वतःच्या यातून काहीतरी करतो. ओके ओके. मग तुला बंगला कसा वाटतो? दुसरी वेळी आपण इथे पार्टीला आलोय. पहिल्या वेळी आपण आणि ते थोडस गार्डन वगैरे असतं ना, तर थोडं चांगलं वाटलं. अरे आहे ना गाडी दिसणार मग तुला बंगला आवडला नाही का? नाही आवडलं असं नाही, आवडलं. तुम्ही काय म्हणाल करण यांच्या मतावर? कारण एकदम स्वतः माणूस आहे. काही नसण्यापेक्षा काही असलेलं चांगलं. झाले आमची पूर्ण. आम्ही अंडी, चिकन आणि वालाच्या शेंगा वगैरे टाकलेत आणि आमची पूर्ण पॅकिंग झाली. आता फक्त आम्ही जाळण्यासाठी नेणार आहोत. काही लाकडांचा समावेश करणार आहोत. कोणत्या लाकडांचा? चंदनाची. पुष्प होऊन दिली का लाकड चंदनाची? पुष्पा भाऊ साधा बोल ना. पुष्प हो तापडीत, एक तापडीत पुष्पवाला झोपू शकतो मी. नाही, पुष्पा भाऊ आता चंदनाचा बंद करून सागांचा धंदा चालू केलाय. शिकावत सरांचा थोडासा शेपचा काहीतरी घेणार. शेप उमेश डमके शेप. मागच्या वेळी पण त्यांनी खूप चांगल्या अशा प्रकारची भाजी केली होती. मागच्या वेळी ज्यावेळेस आम्ही पार्टीला आलो होतो चिकनची भाजी केली होती. आणि आता पण चिकन पोपटी करतोय. म्हणजे हे जे आपण दुसऱ्यांदा बघितलंय शेफ म्हणून. मी काय म्हणणार उमेशजी भाऊ, कसं शिकलात तुम्ही? ते फार हालाबालामध्ये शिकलेले आहेत. म्हणजे कुठे जायचे, त्यांना भूक वगैरे लागली तर ते इकडे तिकडे बघायचे आणि ते क्षणी त्यांची नजर ते काहीतरी करताना पडायची. त्यांना हे उमेद एकदम प्रेरणा भेटली. नाही ठीक आहे. ऑलरेडी आमची पूर्ण तयारी झालेली आहे. विश्वजी पुढे कॅमेरा नको. मला काय नाही. विश्वजी पुढे कॅमेरा घे ना. कॅमेराचा घे. मला काहीच बोलायचं नाही. कधी न खर्च करणारा आणि कधी कोणाला न कॉम्प्रोमाइज करताना. नाही करणच्या मनात त्यांनी राज्य केलेलं आहे. करणच्या या वक्त्यावर मी विरोध प्रदर्शित करतो माझा. कारण की मागची जी आपली पार्टी झाली त्याचा 50% खर्च विश्वजित टेंबे यांनी केला होता. मला करणनी काय केलं का त्याच्यात? अरे योगदान दिलं. करणनी पण केला. योगदान काय खायचं योगदान सगळं दिलंय. नाही 25% करणनी मदत केली ना आपल्याला. नाही माझं कसं असतं, जग वेगळं लुटतो तिकडे. गुप्तदान असतो. गुप्तदान असतो असं मी सांगू. मडका माहिती ना पण मडका नाही. आपल्याकडे बजेटची कमतरता असल्यामुळे आपण तेलाचा डबा वापरलेला आहे. तुम्ही मडक्याची बघितली होती का? मग आज तुला नवा अनुभव येईल तेलाच्या डब्याची पोपटी. वेगळा करायचा. तुमचं काय मत याच्यावर? कारण तुमचं काय मत याच्यात? माझं कसं आहे माहितीये का, ज्यावेळी आपण मडक्याची करतोय, मडक्यामध्ये जर काय आपण प्रकारे टाकतोय पदार्थ वगैरे आणि त्याच्यातून आपण काही प्रार्थना आणि उत्साह असं झालेल्या प्रकारे पोपटी करतोय तर तो मडका फुटला जातो. अरे बापरे, बरोबर. फुटला जातो. आणि हा आपण पत्र्याचा डबा किती वापरू शकतो? 2 वर्ष 5 वर्ष प्रार्थटेक्स म्हणजे काय नॅचवर्ड असेल ना तुम्ही तोच समजू शकतो. नाही मला समजला प्रार्थना त्याचा अर्थ काय जास्त हिट झाले तो मार्का फुटतो असं त्याला बोलायचे. एका शब्दात बोलला तो. उलटा उलटा नाही उलट ठेवायला लागतो ना. एवढा पाला टाकलाय, मीठच टाकायचं विसरलं. पाणी नाही कसं काय? नाही पाल्याचंच होतं पाणी. खाली गेलं टाका जाऊ खाडा मीठ आहे जाऊ मारी. मीठ असून बघ रे किती बस कर टाक जास्तीत काय ते पण लागतो का नाही त्याला. चिकनला लागला बसणार का टाकू आपण नंतर टाकू तो नाही. नको नको आता नको. हा लाईट गेले नाही काय एक लावले मोठी केलीची पानं. पुढच्या पार्टीचं नियोजन केलंय मी विजय सोबत. प्रत्येकाने 200-200 रुपये काढायचे आणि इथंच जेवायला करायचे पण लवकर यायचे आपल्याला 7 वाजता.
एवढा असं करू नको ना, दररोज खातोस ना फॅमिली सोबत. त्याला कॉन्ट्रो आला ना त्यामुळे तो येतच नाही. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा. अशा प्रकारे असं- कॅमेरामॅनच्या ठीक डोळ्यात आहे, काय प्रॉब्लेम नाही. खूप असं तुझा काय म्हणणं आहे पोपटीबद्दल? पहिल्यांदा आपण पत्र्याची पोपटी करतो. 2-3 टाइम म्हणजे मडक्यामध्येच केले, पण आता पत्र्याची बघू कशी बनते. नवीन एक्सपिरियन्स. आपल्याला जस्ट एक्सपेरिमेंट करायला थोड्या वेळापूर्वी जस्ट फिनिश होणी स्टेटमेंट केलं. काहीतरी नवं करायचं, काहीतरी वेगळं करायचं. आपण दुसऱ्यांसारखं नाही करत. थिंक डिफरंट. नाही, खूप अशी आता लाईटचे बंदोबस्त केलेला आहे, खूप चांगला. विजय भाऊचे खूप असे धन्यवाद. धन्यवाद विजय भाऊ, खूप विजय. धन्यवाद साठी ते 2-4 वेळा असं लाईट काढून वगैरे ठेवतात. धन्यवाद बोलतो. ते पण एकदम जस्ट विश्वास भाऊनी थोड्या वेळापूर्वी, थोड्या म्हणजे क्षणापूर्वी एक गोष्ट काढली का. तो शब्द कोणता होता? शब्द बोलला का? प्रोस्टॅटिक. वाय दिस इज डिफिकल्ट बिकॉज डिफरन्स इज माय. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. इज वर्ड्स इज नॉट. मग त्याचा ऑपरेशन वाले नाव काय ठेवलेला माहिती का? किती सारे ऑपरेशन कॅर आहे. कॅरेट. नवीन इंडियन इंग्लिश नाही रे करा. स्वराज DNS. तू तिकडे छा आणि तिकडे आग लावून टाक. अरे जवळ ठेवलं होतं ना तुम्ही, लांब लांब ठेवलं. जवळ लागतील ना. काय नाही, बरोबर आहे. चल. नॉलेज आहे मग तो आधीच त्याला काय म्हटलं. हो ना. आग लागली ना. नंतर समजलं तुझ्या शब्दाचा अर्थ शब्दाचा अर्थ नाही. मी सत्याच मागे जाणार माणूस. त्याचा मी ऍक्च्युली चालवा चालू केली. त्या नाव गरम असल्या पलटी करायला ना. अरे ते दर्शन तरी कसा काढायचा, कसा असं आहे. चिकन लेग पीस बिर्याणी म्हणजे माहितीये का आता तरी लोखंडाची जरूर ठेवलेला. अरे दुनिया विजवली सगळी. काय बुजवली आता पाहिजे सुरेश बाजूला. हो. माधवी बरोबर आहे. बस. अरे मला गरम आहे ना, ती खाली होती. उभी टाक. वा, मी जेव्हा असताना कधीच जाईन. हा चाल, एक नंबर झालं रे. करू का पलटी? मागून थोडं उचलून धरायला लागेल तसं ना. नाही झालं काय मस्त निघलं का सगळा. हे वरून सगळं पेटलं. अंडी पण झाल्यात का दिन्या. वा, हा बनवलंय कोणी त्याला अंडी फुटली. यावा मेन मग चिकन पण मस्त झालंय. आमदार आता वरतो थोडं वा, चिकन झालं ना तिने. चिकन
एक नंबर. एक नंबर रोज एक नंबर दुकान आहे ना? अरे रजत कशी वाटते काय करेन टेस्ट कशी आहे? अरे इथे गरम दिने चिकनच मागणी असतात पोपडी. एकाच किलो चिकन कुठे आला बॉलला का रे बॉलला बघ रे तारीख मी नाही ते शब्द देत नाही ना. दिल्या होतं पुरा केल्याशिवाय दिन्या का मेर तू का तुझा खरा आहे पण तुला माहिती मग माहिती आहे ना. आता आपण कॉफी बनवणार आहेत. दूध आणलं बिस्किट आणलं. कॉफी बनवायची तयारी चालू झाली. काय माणूस आहे दिन्या साखर नाही आणली. आता ही जिम्मेदारी दिन्याची आहे का नाही? चल ही शपथ एवढा लांब आलोय आणि कॉफी करायच्या टायमाला आता सांगतो साखर नाही आणली. काय माणूस आहे. साखर घे आणि एक कप घ्या. हो मोठी मोठी बारकी टोपची. चालेल बघतो ना. मित्रांनो 12 वाजून गेले आणि फक्त चमचा आणि साखर घेण्यासाठी घरी आलतो. हे बघा थांबलंय. चल रे देख रे माझ्याकडं. पोपटी म्हणजे चांगली झाली आणि आता आम्ही घरी चाललोय. तर दिने तुला कसं वाटतंय आज पोपटी चांगली झाली का? आणि इथून झोपणारच डायरेक्ट जाऊन आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा. आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉगला लाईक द्या आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. हा कमेंट मध्ये तुम्ही सांगा. आम्ही नवीन ट्राय केली होती पोपटी. कशात केली होती? पत्र्याची पोपटी. पत्र्याच्या डब्यात ट्राय केली होती. कशी वाटली ते सांगा. चला आता पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू. टाटा बाय बाय.